श्री स्वामी समर्थ महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेत तिसरा मानला जातो। वेद आणि पुराण काळात श्री दत्त ही विभूती होऊन गेली। अत्री ऋषी आणि अनसुया यांचा पुत्र म्हणजेच श्री गुरुदेव दत्त। ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्त परंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजेच श्री श्रीपाद श्री वल्लभ होय। पूर्वेकडील प्रांतात पिठापूर येथे 14व्या शतकात त्यांचा जन्म झाला। त्यांनी आपला अवतार संपवताना पुन्हा भेटेन असे अभिवचन भक्तांना दिले आणि त्याचप्रमाणे ते श्री नृसिंह सरस्वती या नावाने कारंजा नगर येथे जन्मास आले। त्यांच्या अवतार कार्याचा कालावधी हा इसवी सन 1378 ते 1458 हा होता। त्यांनी गाणगापूर येथे श्री श्रीपाद श्री वल्लभांच्या पादुकांची स्थापना केली। इसवी सन 1457च्या सुमारास श्री नृसिंह सरस्वती श्री शैल्य येथून कर्दळी वनामध्ये गेले। तेथे एका प्रचंड मोठ्या वृक्षाखाली तपश्चर्येला बसले। तपस्या करता करता 350 वर्षे गेली। त्या दरम्यान त्यांच्या भोवती वारूळ तयार झाले होते। एके दिवशी एक लाकूड तोड्या लाकडे तोडण्यासाठी तेथे आला होता। आपल्याला भरपूर लाकडे मिळतील या हेतूने त्याच झाडावर त्याने आपल्या कुऱ्हाडीचा घाव घातला व लाकडे तोडू लागला। त्याचा एक घाव चुकून त्या वारुळावर लागला। त्याच क्षणी त्या वारुळातून रक्ताची एक चिळकांडी उडाली आणि ध्यानस्थ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ